नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर आपण आज इथे बनवणार आहोत ताकाची कढी. खमंग एकसंध पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही दह्याची कढी आहे. दही एकीकडे पाणी एकीकडे असं होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी रात्रीच हे दही लावून घेतलं होतं. हे ताजं दही आहे आणि या दह्यापासूनच आपण इथे कढी बनवणार आहे. घटमुट असं दही लागलेलं आहे छान. थोडंसं आंबट दही आहे हे, जास्तही नाही. आता हे आपण ह्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये पाणी घालून याचे रवीने ताक फिरवून घेणार आहोत. आधी आपल्याला या दह्याचे ताक करून घ्यायचे. जेवढे दही आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं. आता आपण रवीने घुसळून याचे ताक करून घेऊया. तर इथे मी ज्या टिप्स सांगत आहे त्या तुम्ही फॉलो करा. तुमची देखील कढी अजिबात फुटणार नाही, ती एकसंध होईल. खूप छान अशी खमंग ताकाची कढी इथं आपण बनवत आहोत. सर्वात आधी इथे दह्याचं आपण ताक करून घेतलेलं आहे. एकसारखं छान असं रवीने घुसळून घ्यायचं. आता इथे आपलं ताक करून तयार आहे. यामध्ये आपण 2 मोठे चमचे बेसन घालून घेणार आहे आणि ते देखील परत या ताकामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे, म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं. आता हे वाटण आहे. इथं मी सुकं खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे मी छान असं बत्त्यामध्ये ठेचून घेते. हे सर्व मी यामध्ये घालून छान असं जाडसर वाटणार आहे, अगदी अजिबात पाणी न घालता. तुम्ही हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता. इथं आपलं कढीसाठी जे वाटण तयार केलेलं आहे ते झालेलं आहे. ते आपण काढून घेऊ. जास्त देखील बारीक नाही, जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवून यामध्ये आपण फोडणी तयार करू. त्यासाठी मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून अगदी छान गरम करून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं का मग यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे. 1 चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडू दिली. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. कढीपत्त्याची ताजी फ्रेश पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती घालून घेऊ. छान असं हे हलवून घेऊ. मस्त अशी कढीची फोडणी तयार होते यामुळे. आता जे आपण वाटण केलेले आहे वाटीतले ते यामध्ये घालून घेऊ. याला 1-2 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊ. लसणाचा, मिरचीचा आणि खोबऱ्याचा खमंग वास असा येणार आहे मग. आता यामध्ये हळद टाकून घेऊ. हिंग पावडर टाकायची आहे. धनेपूड टाकून घेऊया. आता हे छान असं परतून घेऊ. गॅस लो टू मीडियम ठेवून हे छान मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग आपण जे
ताक तयार केलं होतं कढीसाठी ते यामध्ये घालून घेऊ. वरून थोडंसं पाणी ॲड करू वाटलं तर करा. हे मिश्रण छान असं एकसारखं ढवळून घेऊन कढीला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. मोठा गॅस करून मी खळखळून अशी उकळी काढत आहे. आता इथे मी साखर घालून घेते. नंतर चवीनुसार मीठ घालून घेते. उकळी आल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे, आधीच नाही घालायचं. उकळी आल्यानंतर आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली कढी फुटणार नाही. यामध्ये बेसन घातल्यामुळे खूप असं दाटसरपणा येतो कढीला. आता आपण गॅसवर मंद आचेवर ही कढी छान अशी 5 मिनिटं शिजू देऊया. यावर झाकण न ठेवता ही आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, एक 4 ते 5 मिनिटांनी आपली कढी किती एकसंध झालेली आहे. अजिबात फुटलेली नाही. तुम्ही पाहू शकता. तर गॅस मी बंद केलेला आहे. लगेच आपण कढी सर्व्ह करायला घेऊया. मस्त खमंग कढी आपली इथे तयार झाली आहे. कोथिंबीर आपण शेवटी घालायची आहे, म्हणजे ती काळवणार नाही. हे पहा किती छान दाटसर, खमंग आणि न फुटणारी कढी इथे तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील कढी बनवून पहा. अगदी अप्रतिम लागते चवीला आणि तुम्ही सुद्धा 1 ते 2 किंवा 3 वाट्यासुद्धा कढी पिऊ शकता. इतकी छान लागते चवीला. आता यावरून आपण कोथिंबीर घालून घेऊ. चला तर मग आपण आज अशा सुंदर पद्धतीने कढी करून पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.